नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आवरून वगैरे झालेलं आहे. मैशेटचे तर घरी स्वप्न आवरते आतमध्ये. स्वप्न मैशेट यायला लागलेत. मी चाललोय बॅग घेऊन गाडीकडे. डॅनी आणि टायगर येतात, आलेत बाहेर गेटवरती वाटतं. चाललो आम्ही आता. चला त्याला जायचं आता. मिनी काश्मीर आहे ना, तिकडे जायचं आपल्याला. चला कुठलं आहे ते कमेंटमध्ये सांगा. डॅनी आलेला आहे काळा घोडा घेऊन. निघायचं आता. स्वप्नाचं आवडतंय त्यामुळे राहिलंय. शिवला आणायची चक्कर. शिव पण लागला आमच्या माग. त्याला आणायची चक्कर आता. बाय बाय बाय. आपल्याला गाडीत डिझेल भरायचं होतं. स्वप्नाभरचं डिझेल किती बसतं बघूयात आता. चालू डिझेल भरायला. नगरमध्येच भरतोय. 55 लिटर भरलंय डिझेल गाडीमध्ये. पोटपूजा करावं म्हणलं. शिवाय उडपीमध्ये आला आता नाश्ता करून निघायचा आता. येतं अजून पार्सल. तर नाश्ता झालेला आहे. निघालो आता आम्ही. डॅनी कसं करतोय बघा. कसं आहे वातावरण एक नंबर. तर ना आपण आलोय हॉटेल जिजाऊला. व्हेज नॉनव्हेज भारी भेटते इथं. सगळं गावरान आहे. कोंबड्या वगैरे सगळे इथल्या गावरानच असतात. हे तुम्हाला भेटेल इथं. व्हेज नॉनव्हेज सगळे भेटेल. आणि इकडं आहे ते लोणंद आहे आणि इकडं आहे ते खंडाळ आहे. तर ह्या रोडवरती तुम्ही कधी आलात तर अवश्य भेट द्या एकदा ह्या हॉटेलला. एक नंबर आहे क्वालिटी. असा विषय आहे सगळा. कसा आहे व्ह्यू पुढे बघा. आपल्याला तर दवाईच्या घाटातून वरती निघायचं आहे महाबळेश्वरकडे. बघा रोड कसा आहे काय ते. एक नंबर. कसं आहे घाट बघा. आता हे जाग्यावर नाही डायरेक्ट. एकच नंबर. काय विषय नाही. वाईचा घाट आहे हा. साईड व्ह्यू बघा. साईबाबाची मूर्ती आहे. आकाश कसं दिसतंय बघा. एक नंबर नजर आहे. रोड कसा आहे बघा. कशात रोडच्या कडले वडाची झाडं एकदम पारंब्या खाली आलेले. हा हे साताऱ्याचा घाट. मी शाळेत असताना या घाटाकडे आलतो महाबळेश्वरला. तेव्हा सगळे पोरं स्ट्रॉबेरी खाऊन वकले होते. आता आम्ही आलो महाबळेश्वर घाटामध्ये. असा नजारा आहे सगळा. नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग. आम्ही आत्ता आलो पाचगणीमध्ये. ट्रॉफिक लागलेली जरा. हे असे जाम वगैरे काहीतरी फ्रूट वगैरे भेटतात इकडे. बॉटल वगैरे असा आहे विषय. पाचगणीचं मार्केट आहे वगैरे असं आहे सगळं. येताना आम्हाला शॉपिंग करायची आहे. आता आम्ही जरा पुढे चाललोय तापड्याला. धुक्याला सुरुवात झालेली बघा. धुकं कसलं पडलंय वरती. कसलं धुकं पडलंय बघा एकदा तुम्ही. हे तर काहीच नाही. अजून पुढे गेलं भरपूर धुकं बघायला भेटणार आपल्याला. महाबळेश्वरची पाचगणीची गाजर आहे. तिथे अशी विकायला बसतात. घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता. इकडे स्ट्रॉबेरी पण आहे बघा. इकडे कसं आहे लाल लाल. जरा महाबळेश्वरमध्ये आलो आपण. पाऊस चालू आहे. समोर दिसतोय तुम्हाला. वेण्णा का ह्याच्या पलीकडे बोटिंग असते पण आता पावसामुळे बंद आहे वाटतं. असा विषय आहे सगळा. कसा नजर आहे बघा एकदा तुम्ही. धुकं पण पडलं आणि पाऊस पण चालू आहे. तापडीला आम्ही आलो होतो महाबळेश्वरमध्ये. आम्हाला इथं रूम भेटलेली. महाबळेश्वरच्या बस स्टँडपाशी. एक नंबर आहे. विला आहे. असा विषय आहे इकडं.
मित्रांनो आमची झाली आता आंघोळ वगैरे सगळं. आता आवरून चाललोय आम्ही त्या वेण्णा लेकच्या तिकडे. हॉर्स रायडिंग वगैरे करायची आहे, बोटिंग केली तर करायची, नाही तर मग ते मापरवला जायचंय असा विषय आहे. आता सध्या आम्ही महाबळेश्वरला वेण्णा दर्शन विश्रामगृह इथं आहे आता सध्या. सगळ्यांनी आंघोळ वगैरे केलेले आहेत. कोणाला काय अडचण काहीच नाही, एकदम निवांत मस्त मध्ये. तुला काय अडचण? आम्ही आलो इथे वेण्णा लेकला हॉर्स रायडिंगच्या इथे. धरणाचा चालू आहे फोटोशूट वगैरे, घोड्यावरती हॉर्स रायडिंग वगैरे सगळं झालंय, गाडीवरती आहे. महेश वगैरे आता ह्यांचा बी नंबर आहे इकडे, असा विषय आहे. आणि मी स्वतः मी पण आहे इकडे. ब्लॅक घोडाच हे असे घोडे असतात इकडे तुम्हाला. हॉर्स रायडिंग वगैरे 500-1000 रुपये घेतात एका रायडिंगचे. असं चिखल झालं पावसामुळं असं विषय आहे. आणि तिकडं पाठीमागं आहे ते बोटिंगचं आहे, बोटिंग क्लब आहे. तिकडं असं जंगल आहे सगळं. असं आहे हॉर्स ब्लॅक पठाण. झालेलं आहे आता फोटोशूट वगैरे काढून चालू गाडीचे फोटो आलो इकडं. आता भगवा दिसतोय कसा फडकतोय बघा. विषय नाही. आम्ही चाललोय शिंदे साहेबाची तिकडं. आताच शूटिंग काढलं दरेगाव चाललोय. आणि तिकडंच तापळ आहे. रात्री आलो होतो पण सगळं धुकं होतं आणि नेटवर्क प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे काय आम्ही आलोच नाही इकडं. असा विषय झाला. काय लाका काय झाडे काय डोंगरेला काय इकडे नाही. अगं बाया 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 यावाच लागतंय बरं का. शिंदे साहेब, हा फक्त शिंदे साहेब बोलली. हा आता जर ते असते इकडे गावाकडे तर बघू, भेटच घेतली असती. पण आता बुधवारी म्हणल्यानंतर मुंबईलाच असतील. बघू आता काय होते. कसं आहे वातावरण बघा, रोड बीड झाडे. हा सोपं नाही. पैनाचं बॅक वॉटर आहे. थांबलं आम्ही आता इकडे बघायला कसा आहे नजारा. हा सोपं नाही माय. आलो आता तापळ्यामध्ये. आता इथून आपल्याला बोटीमध्ये गाडी टाकून जायचंय. इथे तुम्ही तिकीट वगैरे काढू शकता. विशाल बोट क्लब म्हणून आहे तापळा. इथून आपल्याला पलीकडे जायचं आहे बोटीमध्ये गाडी टाकून. अशा गाडी लाईनला लावावं लागते. बोट आल्याच्या नंतर आपण जायचं. बोट आपल्याला पलीकडे ड्रॉप करणार आहे असं विषय आहे बघा. तर बघा पाणी वगैरे कसं आहे काय दाखवतो तुम्हाला. हे सगळं तापळ्यातून आपण पलीकडे जायचं आहे आता आपल्याला बोट आल्याच्या नंतर. तिकडे ब्रिजचं काम चालू आहे. नंतर तिथून गाड्या जाऊ शकतात. नंतर थोपडं इथून बोटिंग जातात असा विषय आहे. हे अशी बोट येते तिकडून असा विषय आहे. त्याच्यात आपल्याला गाडी टाकून जायचं पलीकडे. तापळेमध्ये तापळेमध्ये आम्हाला गाडी टाकून जायचं आहे बोटमध्ये. तिकडं पलीकडच्या साईडला सोडणार आम्हाला, तिकडच्या साईडला. तिथून परत कासला जायचं आपल्याला असा विषय आहे सगळं. यायला लागले दिवस. त्यांना जाऊ द्या. त्यांना सांगू राहिले. बोटीतून उतरून आम्ही निघाले. आता वरती कासला निघायचे. रोड कसा आहे बघा, सिंगल रोड आहे. सगळीकडून जंगल आहे. एकदम भयान रस्ता आहे. सुनसान, कोणीच नाही आहे रस्त्याला. एकच नंबर आहे. सगळीकडून हिरवागार निसर्ग आहे. कसा आहे आमचा ड्रायव्हर, थकत नाही काय नाही काय नाही काय नाही.
इथून तिथून यांनीच गाडी घेतली. आता पण तेच चालू होतात नॉन स्टॉप. कसं व्ह्यू आहे बघा. रस्ता थोडा पावसाने खराब झाला आहे पण वातावरण भारी आहे फिरायसारखं. तुम्ही पण या कधी आलात तर. कास पठारकडे चाललो आहे आम्ही. हे आलं आता कास पठार. पण इकडून बाहेरून काय फुलं दिसत नाही, त्याला आतमध्ये जावं लागेल. आपल्याकडं नाही टाईम. आपल्याला जायचं पुढे कोल्हापूरला. इतर असं आहे ना जरा सगळं भरपूर गर्दी असते. पुढे गेल्यानंतर पण तुम्हाला दिसत. कास पठार बघितलं आम्ही बाहेरनच. सगळी कुसळच आहेत. आयला आम्ही इतक्या लांबून आलोय धाराशिवरून. चायला इथं आलो सगळी कुसळच. पुढे तर काय दिसलं ना. सातारा रे. कास पठारून येतानाचा हा व्ह्यू दिसतोय आपल्याला साताऱ्याचा. बघा कसं दिसतंय वरतून सातारा. मस्त. आता आलोय आम्ही तर कोल्हापूरमध्ये. वाटलं तर रात्रीच्या 7. हॉटेल उडीजला जायचंय आता. सकाळी परत देवीचं दर्शन वगैरे घ्यायचंय, पाय पडायचंय. परत बाळूमामाला जायचंय. बाळूमामाचा पांढरा लावून येतो एकदा म्हणजे सगळं ओके होईल. आणि तुमचं लग्न पण ओके होईल. लग्नाचं बी सांगतो तेवढं बघा म्हणून. काय घरचे बी टेन्शन घेतात, मित्र बी टेन्शन घेतात. सगळ्यांचे बाय की 32 वर्षाचा किती दिवस अजून. पोरं म्हणतात पुढच्या वेळेस ती जोडीने जायची पण आपल्याला जोडीच नाही. कसं करायचं. छत्रपती शिवाजी महाराजची एंट्री केल्यानंतर हॉटेलमध्ये असं आहे मूर्ती. आपल्याला सोंगड्याला जेवायला. हॉटेल सोंगड्याला खास नगरहून नगरहून खास कोल्हापूरला सोंगड्या. हे मग आमच्यातला मोठा सोंगड्या आहे. बस मासूर खात असतो. काच काटून खाल्लाय बुक्यातलाय खरबडलाय. एक नंबर एंट्री केलेली आहे. आम्हाला आधी वाटलं काहीतरीच असेल पण भारी आहे सगळं. मी पण एकदा कधी आलं कोल्हापूरला तर जेवाय. व्हेज पण आहे नॉन व्हेज पण आहे. व्हेज वेगळं असतं आणि नॉन व्हेज पण वेगळं असतं सगळं. अशोक सराफ मामाचं नाव दिलेलं इकडं. आणि पलीकडच्या साईडला आहे लक्ष्मीकांत बेर्डे. हे कसं बघा एक नंबर असं व्ह्यू आहे सगळं. कशी आहे मिठी बघा. भारी भारी दाखवले. नामदाराचा वाडा बाबा लगे इंडियनच्याकडे असा वाडा केलेला आहे. देखाय वगैरे एक नंबर केला. जसं काय नवीन असं खरंच वाटतं नाही का. खरंच माणसं बसलेली ते असं काम करत वगैरे असं वाटतं. सगळं भारी वाटतं. चल मग जाऊया जेवायला आता. स्वयंपाकघर इकडं बसलो तर वेटिंग करत जेवण येते. असा विषय आहे. सगळेजण बुकेजलेत. गणेश तर पाणीच पितोय. हे आहेत मालक सोंगाड्या हॉटेलचे. सोंगाड्या हॉटेलचे मालक आहेत समोर. सोंगाड्या हॉटेल हे जादूवर आहेत तिथे बघा कशी जादूवर तिथे. डायरेक्ट गुलाबाचा वास वगैरे हाताला वगैरे असा विषय आहे. सुशिक्षण थांबले होते ते वास घ्यायला म्हणजे गुलाबाचा वगैरे असं. ह्यांच्या ताईच्या नंतर करतात ते जादू गुलाबाच्या वासात. हे बघ बोलते मॅडमचे पोट तोंडात गेले ताई तुमचे तोंडात काढू का नको. बोला की जरा काढू का नको. चाकू नको तुझं असं मान बोल माझ्याकडे आज जा. मॅडमच्या तोंडात गेला बोल. मॅडम इकडून सोडा बोल. हे बघ मॅडम नाराज नका. मी 3 म्हणलं ना याच्यावर जोराने हा करा. बोल पडणार ना मॅडम. 1 2 3 असा मी जोराने. इथं अडकणार मग चाकूने कापावं लागेल मला. जोराने बघा हा करा. 1 2 3 हा करा. हा
संतोष शेट्टीने यांना थांबायला सांगितलं, हाताला हात लावून त्यांना त्यानंतर हात घासायला लावणार आहेत. हात घासलं की त्यांना जो फुल आवडतं ना तर त्याचं नाव सांगायचं आणि त्याचा जो असेल तर यांना गुलाब आवडलं. सगळ्यांना तर गुलाबाचा वास आला होता रिअलमध्ये. काय असेल काय माहिती नाही, पण 100% आम्ही वास घेऊन बघितलं. जादू मात्र जादू आहे याची. हाताला हात घासायला लावले. आता गुलाबाचा वास येणार सगळ्यांनाच. खरंच आला वास. फायनली पोहोचलोय कोल्हापूरमध्ये. ओडीस हॉटेलला आलोय. चालू आहे आरामबीर. आता फ्रेश व्हायचं आणि जेवायला जायचंय. उद्या सकाळी आपल्याला जायचंय दर्शनाला महालक्ष्मीच्या. कशी झोपल्यात बघा, लय थकल्यात. असं आहे सगळं. तर आपले ब्लॉग सेंड येतच होते. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.